महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका। नवी मुंबईतून शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका। अनिल देशमुखांचे आरोप समित कदम यांनी फेटाळले। फडणवीसांच्या सांगण्यावरून देशमुखांना भेटायला गेलो नव्हतो, देशमुखांनीच बोलावल्यानं त्यांच्या घरी गेलो होतो। देशमुखांच्या आरोपांवर कदमांचं स्पष्टीकरण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर। पुण्यामध्ये पक्ष कार्यालयाला भेट देणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मोर्चे बांधणी। मुंबईमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना। वरळीमध्ये आलिशान कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू। तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल। खडकवासला धरणातून 18,491 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पुण्यामधला बाबा भिडे पूल पाण्याखाली। पूल वाहतुकीसाठी पूर्ण बंद। भाज्या 100 पार। कडधान्यही कडाडली। गृहिणींचं किचन बजेट कोलमडलं। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज रमिता जिंदालचा 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये आज सामना। पुरुष अंतिम फेरीमध्ये अर्जुन बबूताकडूनही पदकाची आशा।